नमस्कार, शुभ सकाळ. कसे आहात? बरे आहात ना? सर्वजण बरंच असलं पाहिजे आणि मी पण अगदी बरी आहे. आता मी आलेले आहे शाळेत. हा व्हिडिओ आहे आजचाच. शाळेतली कामं थोडीशी आणि घरची कामं काय काय चाललेली आहेत. आणखीन थोडंसं मोटिवेशनल स्पीच पण असणार आहे या व्हिडिओमध्ये. तर पाहूया आता मुलं छानशी सुंदर अशी सकाळची प्रार्थना म्हणणार आहेत. आपण जाऊया आता खाली आणि तुम्हाला मी दाखवते प्रार्थना सकाळची कशी मुलं म्हणत आहेत. छान मन प्रसन्न होईल. या मग तुम्ही पण. प्लंबर का कर रहे क्या? आता शाळा संपलेली आहे, घरी आलेली आहे आणि प्लंबर आणि मिस्त्री सर्वजण काय काय कामं करत आहे थोडं मी पाहून घेते. इधर क्या करे पीछे अभी? ऊपर ही करे. इधर से जा सकते हो ऊपर? खाना खाने जाना है. खाना खाए नहीं आप लोग अभी? बहुत लेट किए. उधर सामने वो पाइप लगाए ना आप लोग, उधर वो आकिब बोल रहा था वो आते हैं मीटर आते उधर, तो पाइप ऐसा ऊपर से ऐसा लेना पड़ेगा बोल रहा था वो. सामने सबसे पुल सामने आगे उधर. हाँ हाँ, ऐसा ऊपर से लेना पड़ेगा बोल रहा था. ऊपर से लेके ऐसा सीधे, क्योंकि उधर मीटर 4 मीटर आते और उधर से उसको वायर भी लेना है अंदर से बोल रहा था कुछ. हाँ, एक बार आकिब से पूछ लो. आता फोन करो. आपके पास फोन नंबर है? करते समय आपको बोलो, जब करते हो तो बुला लेती हूँ. अभी कौन सा काम कर रहे हैं आप? आता मी आलेली आहे गार्डनमध्ये आणि दररोज थोडं थोडं काम करावं गार्डनमध्ये असं माझा विचार आहे. कारण एकदाच काम होण्यासारखं तर हे काम नाहीच. सगळं काही अस्तव्यस्त झालेलं आहे पहा. पूर्ण पॉट वाळून गेलेले आहेत आणि चांगले चांगले किती छान झाडं आलेले होते. सर्व सिमेंट वगैरे सर्व पडलेलं आहे. आता एकदम नवीन पद्धतीनेच मला आता गार्डनिंग करावं लागेल. झाडं वगैरे आता कोणतं लावायचं कोणतं नाही ठरवूनच मग मला आता लावावं लागेल. पॉट्स काही खराब झालेले असतील ते टाकून द्यावं लागेल. असं सर्व काही मला आता चेंजेस करायचं आहे. आता पत्ते वगैरे पानं पडलेले ते अगोदर मला काढून घ्यायचं आहे. मग नंतर काय करायचं काय नाही थोडंसं मी काय प्लंबरचं वाट पाहत आहे. म्हणजे कुठं कुठं चेंबर येतात ना, ते झाल्यानंतरच मग मी ह्या कामाला लागावं असं मी ठरवलेलं आहे. हे पहा किती छान झाडावरती आणि सीताफळ वगैरे लागलेलं आहे. पेरू लागलेले आहेत. चला मग आता जेवण करून घेऊया. आणि आजच्या जेवणात आहे सगळं वरण भात भाजी आणि ढोकळा केलेला होता मी सकाळी जातानाच. तर ढोकळ्याचा थोडा स्वाद घेऊन या तुम्ही पण. चला मग जेवण करून बाकीचं काम करू. नमस्कार. आज ह्या विषयावर बोलायचं आहे मला की आज काय घटना घडली. म्हणजे दररोज काही काही शाळेमध्ये घटना घडतच असतात, पण आजची एक घटना म्हणजे आजची नाही, एक 2-3 दिवसापूर्वीचीच घटना मी तुम्हाला सांगते. की मुलांना काय झालं, शाळेमध्ये मुलं खेळत होती आणि खेळता खेळता म्हणजे खेळ त्यांचं काय होतं, चिठ्ठी चपाटी, एकमेकाला चिठ्ठी द्यायचं. आणि मुलं कोणत्या वर्गातले? 6वीच्या वर्गातले. तर काय असतंय बघा मुलांचे, मी तुम्हाला एक एक अनुभव दररोजच्या व्हिडिओमध्ये एक एक सांगत जाईन. तर त्या मुलानं काय लिहिलं होतं की एका मुलानं की मुलींची मुलाबरोबर जोडी लावलेली होती त्या चिठ्ठीमध्ये. आणि ह्या मुलीचं ह्याच्याबरोबर लव आहे, ह्या मुलीचं ह्या मुलाबरोबर लव आहे असं. म्हणजे मुलांना काही समजत नाही, त्यातलं काही कळत नाही. असं कळत नाही असंही म्हणता येत नाही, 6वीचे मुलं आहेत, सर्व काही समजतात. पण असं खेळणंही योग्य नाही. आणि कितीही कंट्रोल करा, मुलं आतून आतून
सर्व काही खेळतात आणि सर्व काही माहिती घेतात, सर्व त्यांना नॉलेज असतं. आपण म्हणतो लहान आहेत लहान आहेत, पण तसे ते जास्त लहानही नाहीत आणि जास्त मोठेही नाहीत, अशा कॅटेगरीची ते मुलं असतात. मग त्यांना सांगणं समजावणं हे आपलं कर्तव्य असतं. मग शिक्षक कसं, कोणते शिक्षक रागानं सांगतात, कोणते प्रेमानं सांगतात. आता व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणल्यासारखं शिक्षकसुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीचे असतात ना. मग त्या मुलीनं काय केले, आपल्या वडिलांना जाऊन सांगितले की असं असं मुलं शाळेत आमच्याविषयी लिहिलेले आहेत आणि आमच्या पुढं कुण्या कुण्या मुलाचं नाव लावलेलं आहे आणि तो मुलगा असं लिहून दुसऱ्या मुलाला चिठ्ठी पास करत आहे. मग ते आईवडील आले, 3 मुली होत्या, ते तिन्ही मुलींचे आईवडील आले आणि येऊन असं असं तर शाळेत चाललेलं आहे, मुलं क्लासमध्ये असं करत आहे, ते कोण कोण आहे त्यांना तुम्ही बोलवा, त्यांच्या आईवडिलाला बोलवा आणि हे सर्व सांगा, असं सर्व करणं योग्य नाही, असं तसं आम्ही याच्यावर ॲक्शन घेऊ, असं तसं ते आईवडील सांगून गेले. ठीक आहे. मग आता त्यांचे क्लास टीचर वर पूर्ण जिम्मेदारी असते ना, क्लासमध्ये कोण काय केलं. एक असं जसं घरी आपली आई असते सर्व घराची सांभाळणारी, जिम्मेदारी घेणारी, तसं क्लासची क्लास टीचर असते. त्यांच्या क्लासमध्ये काही झालं ना, ते क्लास टीचरवरच सगळं नाव येतं. मग ती क्लास टीचर आता त्या मुलाला थोडं तरी रागवणार ना, की असं असं का केला तू, म्हणून रागावणारच ना थोडं तरी. आता रागावलं नाही तर कोणते कामं रागावून, कोणते कामं असंच ही घ्यावं लागतं मुलाकडून. तर ती रागावली थोडंसं, म्हणजे जास्ती नाही, उगी थोडंसं, म्हणजे असं कसं, ऐसा कैसा किए तुम, ऐसा नहीं करना चाहिए, पढ़ने के लिए आते पढ़ाई करना चाहिए, इतना तरी एवढं तरी म्हणणारच ना त्या क्लास टीचरनं. मग ते झालं. ठीक आहे म्हणला मुलगा, आणि त्या मुलाला हे पण म्हटलं की तुम क्लास में ऐसे कर रहे थे, अभी पेरेंट्स को बुला कर लेकर आओ कल. आता एवढं तर म्हणतंयच ना माणूस. तर मुलगा काय केला, ते मुलगा घरी गेलाच नाही. पहा, ऑटोमध्ये येतो आणि ऑटोवाल्याने त्याला घरापर्यंत सोडलं, एवढं तर निश्चित आहे, घरापर्यंत सोडलं. मग ऑटोवाला हे थोडंच बघणार की तो घरात गेला की नाही गेला म्हणून. तर तो ऑटोवाला जसं सोडला, तो घरात गेलाच नाही, तिथून तो पळ काढला. पळ काढला म्हणजे कशासाठी, की आता घरी आईवडिलाला टीचर्स सांगणार, बोलवणार, मग माझी बेइज्जती होणार, मला मार तरी पडणार आईवडिलाकडून, एकतर बेइज्जती पण होणार, सगळे क्लासमध्ये सर्व मला चिडवणार की तुझ्या आईवडिलांनी तुला असं मारलं, तसं म्हणलं, असं शिक्षकांनी तुझ्या आईवडिलाला बोलवलं. हे सर्व तो काय काय विचार करत होता शाळेत. मग त्याला इतकं पळ काढला आणि ते आपली कॉलनी सोडून दुसऱ्या कॉलनीमध्ये जाऊन एका बिल्डिंगच्या शेजारी कुठंतरी तो जाऊन बसला. कुठे गेला काय नाही, पण पळाला तिथून. पळाल्यानंतर काय झालं, मग हे बातमी पसरली की असं असं मुलगा घरीच गेला नाही. मग तो घरी केव्हा गेला, त्याच दिवशी म्हणजे रात्री पोलीस ठाण्यामध्ये रिपोर्ट वगैरे सगळं केलं आणि तो एक सर्व्हिसमॅनचा मुलगा होता म्हणून एक सर्व्हिसमॅनची जी टीम असते ते पण शोधायला लागली. सर्व शोधाशोधी झालं, पाहुण्यांच्या घरी फोन वगैरे, सर्व रडारडी, सर्व काही टेन्शनचं वातावरण, इतकं टेन्शनचं वातावरण झालं की काही विचारूच नका. शाळेला फोन, इकडं फोन, तिकडं फोन, क्लास टीचरला फोन, सगळं काही झालं. मग झाल्यानंतर काहीच हाताला लागलं नाही. 8 वाजले, संध्याकाळचे 9 वाजले, रात्रीचे 9 वाजले. रात्रीचे 9 वाजल्यानंतर काय झालं की मुलगा मिळाला म्हणून क्लास टीचरला फोन आला. तर काय झालं होतं, तर आम्ही सगळं विचारलं, तर ती काय म्हणली क्लास टीचर, की तो मुलगा पळत जाऊन तिथं कुठंतरी दुसऱ्या बिल्डिंगच्या आड बसलेला होता. मग ते CCTVमध्ये दिसलं आणि पोलीसवाल्यांनी त्याला हुडकून काढलं. सर्व CCTVमध्ये ते आलेलं होतं की तो कुठं पळाला आणि कुठं बसलेला आहे, सर्व आलेलं होतं. त्यामुळे ते पकडला गेला. तर असं असतं बघा, घरी रिपोर्ट गेली, घरी काही कंप्लेंट गेली तुमची, तर मुलाला एवढीही भीती घालू नका की तो असा काहीतरी निर्णय घेईल. बरं झालं की तो कुठंतरी जाऊन लपून बसला, आणखीन काही दुसरा जीवाभावाला करून घेतला असता तर काय झालं असतं. मुलाला घर कसं असतं, एक सुरक्षाचं, एक आपलं, एक मायेचं ऊब देणारं एक स्थान असतं. तिथं सर्व चुका माफ करणारे एक ते स्थान असतं. जसं देवाचा दरबार असतं ना, तिथं आपल्या चुका सर्व माफ होतात ना, तसं घराचंही असतं. मुलाला एवढं विश्वास असलं पाहिजे की मी चूक केली आहे, बरी आहे, चूक केली आहे मी, खरं आहे, पण आईवडिलाला जर सांगितली की पुन्हा मी अशी चूक करणार नाही तर माझे आईवडील मला माफ करतील, असं त्या मुलाला विश्वास असला पाहिजे, विश्वास वाटला पाहिजे. आईवडिलावर एवढा भरोसा असला पाहिजे, आईवडिलावर इतकं प्रेम, इतकं स्नेह असलं पाहिजे आणि इतकं त्या मुलाला कळालं पाहिजे की माझे आईवडील कधीही मला मारणार नाहीत, चुकीचा निर्णय घेणार नाहीत, माझ्याबरोबर कधीही असं काही करणार नाहीत, असं मुलाला आतून वाटलं पाहिजे. मुलाला एवढी भीती बसली म्हणजे तुम्ही सारखं मुलांना भीती घालता, रागावता, काहीतरी चूक करून आलं तर तुला सोडणार नाही असं म्हणता, असं घरात वातावरण
नको असतं. मुलांना सुरक्षा द्या, मुलांना प्रेम द्या, स्नेह द्या आणि चूक केली तर बरोबर त्या वेळेस त्यांना रागावा आणि असं चूक करू नये म्हणून त्यांना सांगा. तो पुन्हा चूक करणार नाहीत सारखं सारखं जर आपण सांगत गेलो तर अशा काही घटना होतात. म्हणून मुलावर जास्त लक्ष द्या आणि एवढी भीती तुम्ही बाळगू नका, एवढी भीती त्यांना ठेवू नका मुलांनाही की आईवडिलाची एवढ्या धाकाती ठेवू नका, त्याचा परिणाम पण वेगळाच होईल जाईल, हे लक्षात ठेवा. तर आणि शिक्षकावर पण थोडासा भरोसा ठेवा. आणि शिक्षक कधीही रागावतील तर त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या चांगल्यासाठीच रागावतात. कधीही जाऊन शिक्षकाला तुम्ही असं विचारू नका की तुम्ही का रागावलात. तर आता कुठं कुठं जास्तच रागावत असतील ते प्रश्न वेगळा, पण आमच्या शाळेमध्ये किंवा इतर कोणत्या बऱ्याच शाळा अशा आहेत की मुलांना खूप स्नेहानं, खूप प्रेमानं असं शिकवलं जातं. आणि अलीकडे तर आता सरकारनं सुद्धा अमान्य केलं आहे की नाही, मुलांना रागवायचं नाही, मारायचं नाही, असं सर्व असा निषेध झालेला आहे. तर अशा प्रकारे मुलावर लक्ष द्या. पण मुलं असं खेळतात, त्यांना सरळ आणि एकदम साधं घ्या. हिच्यामध्ये कोणतंही टेन्शन, कोणती खूप मोठी गोष्ट अशी काहीच नाही हिच्यामध्ये. एक खेळ म्हणून ते खेळत होते. त्यांना काय माहिती आहे आय लव्ह यू काय आणि ह्याचं हिच्याबरोबर संबंध काय, उगी नावं लिहिलं म्हणजे काय होतंय. तर त्यांना तेवढं सिरियसली घ्यायचं नसतं, कोणतंही मॅटर मोठं करायचं नसतं. कारण आपल्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे, आपल्या मुलाला घडवायचं आहे, आपल्या मुलाला चांगलं करायचं आहे आपल्याला. तर असे कितीतरी प्रसंग जीवनात येतात, त्यांना सर्व टेन्शनचं वातावरण, एकदम ताणतणाव घरात घेऊन बसलं किंवा काहीतरी वेगळंच अनर्थ असं काही झाला तर खूप मग पश्चाताप होतो. बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे. तर चला मग आपला आजचा विचार तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा. उद्या आणि आपण दुसऱ्या विषयावरती बोलू. तोपर्यंत चला मग, धन्यवाद.